चालला मॅचला चालला मस्त जिंकून ये म्हणून आशीर्वाद आहे. हा जिंकून या आशीर्वाद आहे. गणपती देवा सुखाची ठेवा, विठ्ठला देवा सुखाची ठेवा, समर्थ देवा सुखाची ठेवा. आठीशी उभा राहा. बाई बसतोय ना. आई घरात आहे. मी आजी आहो. मी पोरीची नाही. माझी जवळ होती जेव्हा माझ्या डिलिव्हरीला मला नेलेलं ना हॉस्पिटलला, तेव्हा आया होती माझी जवळ. अजून धट्ट पुट्ट आहे, अजून धट्ट पुट्ट आहे आमची आया. बघा कशी कडक मस्त चालते फिरते. चालाय चालते कशी बघा. सोन्याची साडी राहायची माझी सोनची Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. शुभ सकाळ मंडळी. या बघा आता सकाळचे वाजले 6 आणि आपलं सर्व जेवण वगैरे झालेलं आहे. टिफिन रेडी. इथे होते अंशीला दूध आणि इकडे भाजी पण झाली आपली मस्त मंडळी. भाजी पण झालेली आहे मस्त. तर मी आता पटापट अंशीला टिफिन पॅक करते. बघा इकडे हे बघा. आणि आज कोणतरी आमच्या घरी आले, तर काल रात्रीच आले, तर तुम्हाला मी नंतर शूट करणार आहे सर्व. कारण की आता 5 वाजता उठलेली मी आणि पहिला हे टिफिनची तयारी करायला लागते मला अंशीची. बघा स्कूलची टिफिनची. स्कूलची नाही, आज पुन्हा एकदा मॅच आहे त्याची. तर बघूया आज पण मॅच आहे तर काय होते आजच्या मॅचमध्ये ना. तर आता बघा मी टिफिन पॅक करते कारण की त्याला लवकर निघायचं आहे आणि लवकरच जेवण वगैरे झालं मस्त. चपाती झाल्यात लवकरच. हे बघा अंशी चपाती मस्त. त्याला चपाती वगैरे देऊन झाला तर भाजी पण देऊया. पण मस्त गरम गरम मध्ये अंशीला उसळ. तुम्ही विचार करत असणार की उसळ देते ना, त्याला आवडते म्हणून देते ना. काय ऑइली नाही काय नाही मस्त बघा. तर मी त्याला उसळच जास्त देते. चपाती सोबत त्याला ही जास्त आवडते पाहिजे अंशूला. तर मंडळी मी ना ब्लॉग नंतरला कंटिन्यू करेन. आता मी रेडी नाही झाली. माझा अंशू सगळं टिफिनचं वगैरे झाला. आता त्याच्यामध्ये काहीतरी बिस्किट्स वगैरे काहीतरी खाऊ दे त्यालाच, कारण की तो मॅचला चालला आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. आज आमच्या इथे कोण आले ते बघायला भेटेल तुम्हाला. चला हे बघा अंशूसाठी आता मस्त दूध देते कारण की तो जायला निघेल. आता बघा 6:45 वाजले ना रे. 6:45 झाले. आता अंशूला दूध वगैरे पोहून झाल्यावर पुन्हा एकदा आज काय अंशू मॅच. कारण की जी पहिली मॅच जिंकलेले ते आता दुसरी मॅच आहे त्याची. बघूया आता या मॅचमध्ये काय होतं त्याचा. मस्त आज पण जिंकून या. तर बॅग बिग भर जा फटाफट. हां चला. अरे बघा मंडळी आता मस्त जाईल माझा टिफिन झाले तर पॅक करते फटाफट मी. मस्त चपाती आणि भाजी नेहमीप्रमाणे. तीच भाजी उसळ आणि चपाती. अरे बहुत तुला आवडते म्हणून ना ती उसळ 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 तशी काढून टाकायचे डायरेक्ट. मग तो हा कसा रडतो हा साईड ठेवायचा. आणि एक्स्ट्रा बिस्किट्स पण देते त्याला ओरिओ आणि हे. कारण की कसं आहे का बसमध्ये वगैरे येताना जाताना काय खाल्ला तर खाईल तो. टिफिन दिला बघा साईडला घ्या ओरिओ. हा बघा ओरिओ बिस्किट आणि पाण्याची बॉटल. तर असं असते माझ्या अंशूचा डेली रुटीन. कसं असतं अरे हा लागत. हां चला नेहमीप्रमाणे अंशू टिफिन रेडी झाला बघा मंडळी. आणि आता वाजायला आले 7. हा 5 मिनिटं पुढे ठेवलेला आहे मुद्दाम. तो गाड्या जरा पुढे आहे ना. तर आता अंशू झाला रेडी आणि आता जाईल अंशू आज पण मॅचला. तर मस्त पहिली मॅच जिंकून आलेत ते. आता दुसरी आहे आणि याच्यात जिंकले तर अजून एक तिसरी म्हणून आले ना अंशू. फायनल आहे. फायनल आहे त्याची मॅच. फायनल मॅच आहे. माझ्या मॅच आहे ना. दिसत घालते त्याची.
जिंकून दे बघा मंडळी लिस्ट काढली कारण की चांगली मॅच पहिली जिंकली आता ही फायनल आहे बोलतो तो तर याच्यात पण जिंकेल तो काय संध्याकाळी लिस्ट काढतो आता नाही काढत पण याची अशी काढली कोणाची नजर नको लागू द्या मस्त चांगली त्यांची ग्रुपला जिंकून येऊ द्या मस्त प्राईज घेऊन येऊ द्या आणि येताना मस्त हसत हसत येऊ द्या ना रे. आता पाणी बॉटल घेतली हा घे कारण की आता 7 वाजले आता मला भांडी वगैरे सर्व कामावरून घ्यायचं पहिला गेल्यानंतर तर मी तुम्हाला भेटेनच टायटल वरून तो तुम्हाला समजलं असेल टायटल वरून तुम्हाला समजत असेल आमच्या घरी कोण आले ते पण मी शूट नाही केला कारण की रात्री आलो ना म्हणून काल शूट नाही केला कारण की काम पण होतं घरात आणि मला जमला नाही शूट वगैरे करायला तर आजचं शूट पूर्ण बघा आजचा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला मजा येईल मस्त तुम्हाला पण आठवण येईल तुमच्या घरामध्ये कोण असेल तर नक्कीच आठवण येईल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा आता भेटेल संध्याकाळी. बाय बाय. चालला तो मॅचला चालले आशीर्वाद द्यायची कोणी होते सांग कोणी होते जिंकू दे बघा चालला मॅचला चालला मस्त जिंकून ये म्हणून आशीर्वाद आहे हा जिंकून ये आशीर्वाद आहे म्हणून आशीर्वाद जिंकून ये ना जिंकून ये ना जिंकून आज पण मॅच जिंकून मंडळी बाप्पाचा आशीर्वाद झाला गणपती बाप्पा ऐकूया मारते जय चला बाय काढा बाय चला बघा मंडळी तुम्हाला मग सांगितलं कोण आले बघा आमची मामाची आई आले आणि आता तिची आंघोळ झाली माझी दिवाबत्ती झाली आया पाया पडते बघा मामाच्या विठोबाच्या. राम समर्थ देवा गणपती देवा सुखाची ठेवा विठ्ठला देवा सुखाची ठेवा समर्थ देवा सुखाची ठेवा आठीशी उभा राहा नैशी हंसन ठेवा नाचत ठेवा बोलत ठेवा जापत ठेवा आणि आनंदाशी राहा श्रीराम 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 कृष्ण चल ये आता ये बघते बघा देवाला ये म्हणजे आता आहे ना याचं पाया वगैरे पडून झाले आता याला गरम पाणी देते बघा चल बस घे आता गरम गरम पाणी पी आता गरम गरम पाणी पी मस्त पी आमच्या याला सवय आहे रोज गरम पाणी पिते ना या रोज गरम पाणी पिते ती बघा तिच्यावर चांगली सवय आहे तिला मस्त पहिल्यापासून गरम पाणी लागते आयाला पाणी पिते गरम तिला तर नाश्ता चहा देते मस्त चला तुम्हाला दाखवते आयाला नाश्ता चहा देताना रामकृष्ण हरी देवा क्या मंडळी तुळशीच्या पाया पडते बघा आया तिला सूर्य आला ना खुश झाली इथं सूर्य आले आता इथून बरोबर तुळशी व्हायचे ना या बरोबर तुळशी आले सूर्य आया वाले बघा दर्शन दिला चहा चहा जेवायला काय काय देत काय काय चहा पी चहा चपाती जाम चपाती गेल्या मस्त चपाती खायची नको बघ पकडी बरी शेवगळी गेली थांब तर वाटली पास वय चांगला मार्क कर डोकरे होते तुम्हाला घ्यायच्या मी चपाती घेतली मंडळी चहा प्यायला बघा आता याला मामाच्या चहा दिला हा खा आहे ना बरोबर आहे ना नरम आहे ना बरी हा खा ही पण खा सगळी संपव खा नाही खा सगळी हा खा बरं वाटत तुला खा मस्त जाड जुड होऊन जा हा पी चला आया चहा पिऊ द्या मंडळी आता मी आयाला काहीतरी बनवते दुसरा खा खाते आता आया कधी येईल काय माहिती वस्तीला माझ्या इथं म्हणून तिला आणले आयाला मी माझी मामाची आया बघा मंडळी स्टोरी सांगणार आहे आता मामाची आई तुम्हाला सांगेल तिला किती मुलं आहेत किती नातवंड आहेत किती पोतवंड आहेत आयाला चहा वगैरे पिऊ द्या तिला ताकद येऊ द्या होऊ द्या मग सांगेल ना खा खा आया तू काय करतो दाखव बघा लसूण सोलते बघा कशी बघा लसूण तुला दिसते का लसूण भरले बघा लसूण सोलते बघा कशी बघा लसूण सोलते आया आता मामाच्या आईला मस्त भाजी आणली शेपूची हे बघा शेपूची भाजी करते आयाला भाजी निवडून घेते मस्त कापून घेते आणि तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते बघा मस्त मामाच्या आईला शेपूची भाजी बनवते मी आता
नंतर डोसा बनवून दिला. डोसा आहे, डोसा खाशील ना? चला हे बघा, आता भाज्या वगैरे साफ करून घेते, मग तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते आयाला मस्त. आता मी मामाच्या आयासाठी मस्त येते राताळी उकडत ठेवल्यात आणि इथं भाजीची तयारी पण करून घेतलेली आहे. भाजी व्हायची म्हणजे भाजी करायची आहे. आता राताळी झाली आणि आयासाठी मी अशी मस्त सोलून साल काढून दिले आयाला. आता आयाला मी खायला देते. घे काय दिलं आता? राताला आहे बघ, मस्त सोलले बघ, साल काढले. घे आता काय काय देतच नाही म्हणा. हा चमच्याची खा तू. जेवायलाच नको नको लेट जेव तू. मी जावत नको. खाल्लं ना. गरम आहे असे तोड त्याला. निघून गरम आहे थांब जरा. चला हे बघा म्हणजे आता जेवायचा टाइम झाले मस्त. आणि आता मी आयाला जेवायला वाटते बघा. एक चपाती देते आणि पहिला अर्धी भाकरी देते, कारण मी खाईल का नाही माहिती नाही एवढी. आई थोडं जेवत नाही. अर्धी भाकरी आणि एक चपाती देते आयाला. इथे मस्त भाजी बनवली बघा, पनीर फ्राय केले. इथे उसळ आहे आणि इकडे शेपूची भाजी बघा. चला हे बघा आयाला मस्त भाजी होती शेपूची. गरम गरम भाजी बघा, गरम गरम भाजी बनवते आयाला मस्त. गरम केली भाजी, कारण जो आता आले ना हो जेवायला आल्या तर आयाला पहिला कमीच वाटते, कारण की आई जास्त नाही खात ना आया. आणि इथे आहे मस्त पनीर. इथे पनीर 2 मस्त. आयाला उसळ थोडीशी का म्हणली. आयाला सवय आहे, ती वरती येतच नाही. किती सांगितलं बघा वरती तिला खाली सवय आहे ना आयाला. तर ती आता खाली बघा ऐकतच नाही. बेडरूम मध्ये खाली जेवायला बसले बघा कशी. हा जेव मस्त जेव. भाजी कशी आहे सांग मला खाणं. भाजी आवडली का मला सांगा. अर्धी भाकर दिले. खा 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 खा. नाही ऐकत आया, नाही ऐकत, ऐकत नाही. हा का तू खाते जाम नरम आहे. हा रामकृष्ण हरी. काय पण चांगले आवा जावाचा तुम्ही जावाचा. पोळी केली माझ्यासाठी, कणाची भाजी केली, कणाचं काय केली. जेव्हा विठ्ठला पांडुरंगा गोविंदा. शेपूची भाजी कशी बनवली मला सांग. हा शेपूची भाजी खाऊन दाखव. बघा मंडळी आता मी आयाला विचारते. आयाला मस्त शेपूची भाजी बनवली मस्त हळदीमध्ये. काय तिखट नाही काय नाही ना या. तिखट नाही बघ मस्त केले. हॅलो जेव. बघा मंडळी आया बेडरूम मध्ये बसली जेवायला, तर तिला इथंच दिले जेवण. हॅलो खा. हे बघा जेवते बघा. भाजी दिली तिला मस्त. बटाट्याची भाजी, शेपूची भाजी, पनीर, चपाती आणि अर्धी भाकर दिली आयाला. हा बरं लागते का भाजी शेपूची. हा मस्त लागते. आवडली बघा. तुला गरम पाणी आणते. हा मी जेवते. जेव तू जेव. चला आया जेवते बेडरूम मध्ये. आयाला नाही सवय, तिला खालीच बसायची सवय आहे बघा. खाली बसले. चला बघा मंडळी आया तिथं येत नाही जेवायला, मग आई सोडून मी इथं बसलो. आणि मस्त भाजी, पनीर, शेपू. आया तेवढं जेवायला बसलो बघा. जाम खाला रोजचा पण झाला जेवण मला. झाला जेवण. जेवलो जेवलं मस्त जेवलो. आ भाजी मस्त आहे ना. ते मस्त आमचं जेवण वगैरे झाला. ही बघा माझी मामाची आया, म्हणजेच कोण कोण हो मानकुबाईचा सासा बिटका. मानकुबाईचा बिटका सासा. बघा माझी मामाच्या आया. मामाच्या आईचं तुम्हाला नाव सांगते पहिला मी एकदा. मानकुबाई गणपत पाटील मामाच्या आईचं नाव. आणि मामाच्या आईचा आमच्या आजोबाचं नाव गणपत रामा पाटील. तर त्यांची पोरं किती टोटल 10. म्हणजे या मामाच्या आईला पोरं किती आहेत 10 टोटल. 8 मुली 2 मुलं नाही. हा तर बघा जावयाला आपली मंडळी. हा तर मंडळी तुम्हाला हे दाखवायला गेलं तर खूप मोठं आहे. मी एका दिवशी कधीतरी मी बनवेल व्यवस्थित, तर मला दाखवेल नक्कीच. आता फक्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते. माझ्या मामाच्या 10 पोरं आहेत. 8 पोरी आणि 8 मुली आणि 2 मुलं. तर अशी टोटल 10 आहेत. आणि त्यांची मुलं म्हणजेच आयाची नातवंड म्हणजे मी, अशी नातवंड पण भरपूर आहेत. तर तुम्हाला सांगायला गेलं तर टोटल आता थोडीफार मी केलेली आहे. तरी मी असं एकदम पक्का अजून कोण राहिला असेल तर माहिती नाही. तर जेवढ्या 8 मावशींची मुलं आहेत, त्यांच्या मुलांची मुलं आहेत ना, ती सर्व ते मी नावं लिहून घेतलेली आहेत. तर सगळी जेवढ्या झाल्यात ती टोटल 78 झाल्यात. किती 78 78 78.
या आयाची पासून ही लाईन लागलेली आहे सगळी पूर्ण समजला. तर ही कधीतरी तुम्हाला दाखवेन मी, नावं पण दाखवेन, आता दाखवत कारण की खूप जास्त आहेत नावं, सर्वांची वाचता वाचता आपला ब्लॉग मोठा होईल. तर हे मी नंतर तुम्हाला दाखवेन, आज नाही उद्या कधी दाखवेन, एक ब्लॉग करू आपण. पण मी मामाच्या या दाखवते तुम्हाला आता. ही बघा मामाच्या या, आणि 100 वर्ष पूर्ण झालं ना तुला, पूर्ण झाले 102 काय बोल नाही काय बोलतो 100 सेंचुरी. आता आहे तर बर्थडे करायचा आहे सगळ्यांना, मोठा बर्थडे करायचा नाही होते. आयाचा बर्थडे करायचा आहे आता. आयाला कसं 100 वर्ष जास्त झाली बघा, तरी आय आमची कशी कडक चालते, धावते, पलते मस्त बघा. आता पोरींची जाऊन आली ती, कुठे गेलती, गोठूरला गेलती, वाघबिलला गेलती नाही आया, वाघबिलला गेलती, गोठूरला गेलेली. वाघबिलला बघा ती किती दिवस होती, नाती. आता मी नाती आहे नात, ती माझी इथं आली आता एक दिवस बघा. आया वाघबिलला होती ती, मला वाटते 10 दिवस ना. 10 दिवस नाही वाघबिला का, वाघबिला 10 दिवस. 10 दिवस वाघबिला 10 दिवस राहिली. पहिला बोललेली मी नाही 2च दिवस राहण, 2च दिवस राहण, गेली 10 दिवस राहिली नाही. तर आमची मामाची आहे बघा कशी अजून आहे मस्त, अजून फिरते, अजून आमचे अंशुमान लग्न हो गेलं आहे बघशील ना. आता ना घरी आता माझ्या इथं आणले, कारण की आया पण आता किती वर्षात बघा, किती वर्षातून आले इथं माझ्या इथं, म्हणून मी आयाला बोलली चल माझ्या इथं माझा घरी. काय जा होती ती गोष्ट संपली. नको आया तुला एक आपण सांगूया, मी आयाला कधी विचारते आता काय मी सांगते आया थांबा काय आया पहिला बसले होते तुझी जवळ, खाली बाबा होत वाटत यावं ना आयाची जावं आयाची किचन मध्ये मस्त खाली रूम मध्ये कोणी बघा मंडळी आयाला आठवण आहे. छोटी होतो ना तेव्हा जायचं आईच्या जवळ, मामाच्या जवळ जायचो मी. आयाचा बाबाचा लंगोट तू असू बाबाचा नाही, आयाची रूम होती खाली, खोली होती अशी, सगळं होता. बापाला नानीची आठवण आहे. कशी नानी होती पहिला कोंबडी सगळं हाय. आता तिला द्यावं स्वाना, माती गेली आता स्वाना आईला माती गेली गेली माती, आता सगळं मातीचं काय चुली हाती सगळ्या याच्या चुली, आता गॅस आल्या लोखंडाच्या. आता काय आता बायकांचा टुक गेला आता टुक 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 टुकटुक आला ना फुकणीशी. पहिला फू 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 करायला लागायचं ना, आता बटन. आता काय आता राज्य आली, आता ते ज्याला राज्य आता तुमचं राज्य आली. आमचं ज्याला तर म्हातारा कोण नाही राहिला, म्हातारा होऊन नाही राहिला. आता तुमचं तरण पण आले, आता पैसा आले, खोल्या भारायची आता शात नाही भात नाही काय आहे आता काय काय काही नाही. करा खा मजा, बिल्डिंग आहे आता करा खा मज्जा करा, फिरा इंडा राहा सुखाची. अजून एक गोष्ट, सगळे नातवंडांना तिने मल्ले बघा, मला मलाच का नाही सगळ्यांना मला सगळ्यांना नाक बी कसं म्हणायचं ना आमची आयलीची पारांची पार अजून पाडतात बघा अजून बोलतात. म्हणजे अंशूची पण तिने आंघोळ केले, अंशूला पण मांडीव घेऊन आंघोळ केले, माझ्या अंशूला, मला पण अंशूला पण तंगड्या मेल्या. अजून एक सांगते तुम्हाला, जेव्हा डिलिव्हरी झालेली ना माझी तेव्हा म्हणजे वाघबिलला होतो ना मी दवाखान्यात, तेव्हा आपण वाघबिलला गेलेलो, तेव्हा पण डिलिव्हरी झाले तर मम्मीचा पाया काही झाले फ्रॅक्चर काय तुम्हाला माहिती आहे ना, पाय मोडलेला ना चिरांग आईले तबडी लांबशी चालवती का व्हिडिओ. आईची आई घरात आहे, मी आई आजी आहो, मी पोरीची रंग माझी जवळ होती जेव्हा माझ्या डिलिव्हरीला मला नेलेलं ना हॉस्पिटलला, तेव्हा आया होती माझी जवळ. ती सिस्टर मला बोलत होती, सिस्टर तुझी मम्मी कुठे आहे. मी सांगा माझ्या मम्मीचा नाही पाय मोडले बरं, तिचा पाय झाले फ्रॅक्चर, म्हणून मग आयाला आणले. सगळा ना आयाने केला माझा सगळा दवाखान्यात, मला तिने बघला, टाका बिक दुखत ना तिनेच मला बघला, त्यांचे नाही पाय होल बघा मला आठवण ते ये दुरी ती पण तिनेच माझी सगळा कंबर मलत होती माझी, मला बांधायची, माझा पोट बांधायची, माझं जेव्हा झालं तेव्हा सगळं म्हणजे बघा अजून केलेलं आहे, आठवण आहे मला सगळं केलंय म्हणून सांगते मी. खूप काही फिरलं केलं सगळं नाही बघा, माणसाने सगळं विसरा, पण ज्याने केले त्याला विसरू नका. नाही बरोबर ना, ज्याने केले त्याला विसरायचं नाही, बरोबर ना. तुला अक्कल आहे. डिलेव्हरीला दवाखान्यात सगळं पहिलं मम्मी असते, माझी मम्मीची जागा होती आया होती,
आयाने केलं. नाही आई. तरी लास्ट आहे ना अंशूला मला ती जरा घाबरायची. अंशूला घेवायला मांडीवर नाही डॉक्टर मीच झाला ना तुला. मग अंशूला मला जरा घाबरायची ती पायावर घेताना मांडीवर अशी घेऊन मग सगळ्यांच्या अंगोला केल्या याच्यावर येऊ सांग नाटकाची करायची नाक करायचं ना याची नाक करायची नाक सगळे पोरांना म्हणला पण फक्त सगळी पोरं बिटकीच तुम्हाला साचा दाखवू साचा आया उभी रे उठ साचा दाखवू दे बघा आमचा मांडवायचा बिटकाच होता. आमची हाईट कशामुळे कमी झाली माहितीये का आई बघा आमची मामाची आईची हाईट कमी आहे ना मग सगळी तिची पोरं नातोंडा सगळी अशी छोटी झाली बिटकी झाली. उच कोण आहे असं उच हाय कोण उंच बघा बघा आयाची आई बघा आता मी सरळ लागू बी मग आता बोला तुम्ही मानकुबाईचा बिटका ते बोलतात मानकुबाईचं बिटकं असं असतं मी सगळं बिटकं बिटके आले मग सगळे मावशी आम्ही आठ झाली बिटके बोलतात हे असतात सगळ्यामध्ये बिटके आले मग सासू एकच आले होतं. वसंती मावशी आहे वसंती मावशी उंच आहे. चंदू मावशी बेबी फशी मावशी टक्की मावशी हा पशी मावशी वसंती मावशी 8 जणींची 2 जणी थोडा सगळ्या बिटक्या बेबी चंदू त्याच्यानंतर त्यांच्या पोरी पण बिटक्या म्हणजे आम्ही तरी काय उंच आहोत. आयाची जाम मोठी स्टोरी आहे सांगायला गेलं तर पूर्ण दिवस जाल पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवते आयाने काय काय केले केवढा केले पोरींचा नातवंडांचा पोरांचा नातवांचा बघा तिने जाम केलं सगळ्यांचा. आता मस्त अजून धट्ट फुट्टा आहे अजून धट्ट फुट्टा आहे आमची आया बघा कशी कडक मस्त चालते किती चालाय चालते कशी बघा शिमग्याचे नाही गेले शिमग्याची नाही गेली माझा राजा म्हणतो राजा माझा राजा गेले फुटबॉलला इरीच म्हणले नाकाला पहिला हंसू झाला तर डोका एवढा मोठा झालेला आयाने असा म्हणला असा 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 म्हणला नाही डोका मोठा हंसला हात बाजूची वरती करायची सगळं केली जाम केले आठवण सगळ्या मंडळी काय बोलते शूटिंग कशाला बोलते माझी करतेच एक आठवण राहते दुसरं काय नाही. आता तुम्हाला अशी बघायला भेटते आता घरी गेली कधी येईल कधी नाही येईल तिची कमीत कमी माझ्या युट्यूब मुला तिची एक आठवण कैद राहत माझ्या कॅमेऱ्यामध्ये. हे माझं स्वप्न होता का आयाला माझी आठवण ठेवायची आहे माझ्या याच्यात म्हणजे पहिला नव्हता चॅनल जेव्हा ओपन केला ना तो विचार केला एवढा जर केलेस तर आपल्या आयाचं पण थोडंसं घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या आयाला आपल्या अशी हजारो लोक बघतील की आपल्या आया कशी होती आयाला किती पोरं होती आणि तिची नातवंड किती होती. भरपूर आहे भरपूर अजून नावं पण मला माहिती नाही काय त्यांची जेवढी होती तेवढी तुम्हाला नावं नाही सांगितली पण मावशीचा वगैरे किती म्हणजे वहीमध्ये लिहिलं आहे तिची तशी पण आज न उद्या नक्कीच कमी नाव आहे आया. हे बघा मंडळी माझी मामाची आया म्हणजे ही माझी मामाची आया मानकुबाई गणपत पाटील तशी ती नावं लिहिली आहेत मी सगळ्यांची पण भरपूर नावं तुम्हाला एवढं असायला टाइम जाईल बघा सगळी भरपूर आहेत नावं लिहिल्यात मी तर अशी टोटल झाल्यात 78 हे बघा 78 झाल्यात अशी बघायला गेलं तर नावं वगैरे कशी माहिती का मी दाखवत का नाही माहिती तुम्हाला कारण की अर्ध्यांची नावं मला माहिती नाही म्हणजे नातवंडांची माहिती आहे पण त्यांच्या मुलांची नावं मला माहिती नाही काही काहींची माहिती आहेत काही काहींची नाही माहिती म्हणून मी नाही सांगत. अजून बाकी आहे थोडी लिहायची हा लिहायचे बाकी आहेत अजून लग्नाची पण बाकी आहे तिची नातवंडाची लग्न पण बाकी आहे अजून सोनू मोहिनी अजून कोण मया अजून कोण 3च बाकी आहेत. सोनीची 2 त्याची वसंतीची 2 चंदूची आता तुझी कोणती नाही संपली नातवंड संपली. आता सोनू इचा जायला का नाही पण 3च राहिली मया नयन सोनू नयन मया न मोहिनी म्हणजे चंदू मावशी 2 वसंती मावशी 2 बाकी हा मोहिनीचा यंदा मया सोनू नयन 3 राहिली. बघा आता काय सांगते तुम्हाला मी आता हिची व्हिडिओ मी शूट केली थोडीफार जेवढी असेल तेवढी तिला सांगता तेवढं तिने सांगितलं मला बोलता तेवढं मी बोललो पण जेवढ्या आता मावशी राहिल्या आहेत ना माझी 2 मावशी वारल्या आहेत मोठी मावशी आणि एक आता एक मावशी वारली आमची तर 2 मावशी वारलेल्या आहेत आणि एक मोठा मामा वारलेला आहे
तर ते समजा आता हातात नसते कोणाच्या, तिचं झालं असला गेला ते. पण आता जेवढे तिच्या पोरी आहेत त्यांची नातवंड आहेत, ही व्हिडिओ जर बघत असतील तर आपल्या आईसाठी कमेंट तर झालीच पाहिजे, बरोबर ना हो? आपल्या मामाच्या आईसाठी कमेंट करा, कोण कोण आहे आयाची आठवण म्हणून मी एक व्हिडिओ शूट करते आयाची. कारण की आपल्या युट्यूब चॅनल पण सगळे बघतील, आपली युट्यूबची लोक बघतील, फॅमिली बघतील आणि आईची कोण नातेवाईक असतील ते बघतील. पण जे बघणार असतील समोरून त्यांना चांगलं वाटेल का आपल्या आया सगळ्यांसमोर दिसते, सगळ्यांना बघायला चांगलं वाटेल, आवडेल आयाला बघितला का नाही. कारण की आयाला तेवढं चांगलं वाटलं बघा, आयाला बरं वाटलं ना. मावलं पण कधी तिचा एक स्वप्न होता की असं लिहून मी सगळं असं लिहून नाव मावशीतांची वगैरे पेपरमध्ये द्यायची तिची इच्छा होती. पण माझा विषय कसा झाला, पेपरमध्ये तर सगळी देतात, पण आपलं चॅनल आहे, चॅनलद्वारे सगळ्यांजवळ पोहोचेल व्हिडिओ ही. मग आया सगळी लाईव्ह बघतील ना, याच्यापेक्षा इच्छा पूर्ण कर. हा असं तिचं म्हणणं. माझी इच्छा पूर्ण केली, पण तिची तेवढीच इच्छा होती. आता मला आशीर्वाद दिला, आशीर्वाद दिला बघा, द्या आशीर्वाद दिला का. अंबर सोन्याची साडी राहायची माझी सोनं नाताच्या व्यक्ती तुला जाम आयाच्या जवळ खेळल्या मंडळी, मी जाम छोट्या म्हणून खेळले तिच्या जवळ राहायचो. असा वय असताना राहिलेला आहे तिच्याजवळ मी, नाही खाली होती तरी पण राहायचं बघा मी. तर चला नक्कीच आयाला कमेंट करून सांगा तुम्हाला आमची मामाची स्टोरी, छोटी स्टोरी, शॉर्टकट स्टोरी कशी वाटली, कमेंट करा. आले आले साहेब, आले साहेब, आले. आमचे साहेब जिंकले का? सेकंड जिंकले ना. सेकंड मग उद्या फर्स्ट उडी आला ना सेकंड, काहीतरी फर्स्ट असतो का सेकंड असतो बघा. म्हणजे मग थोडा झोपलेलो आहे, आम्ही थोडं झोप लागली म्हणून माझा चेहरा फ्रेश नाही. आणि अंशू आता आला बघा, किती वाजले बघा, दाखवा टाइम 5:30 वाजले. जा. किती गोल केले आज? काय मित्रावी गेला एकच मॅच होती, सेकंड नंबर आला. व्हिडिओ काढायची ना थोडीशी, दमले चल उठ बरं पण नको शिकवायला. आणि बोलतो आया चालली निघाली ते बघ, आया निघाली बघ, आली बघ, आली बघ, आया बघायला आली बघ, तुला बघायला आली बघ. उठ लॉलते उठ. आया बोलते जरा दम खाऊन दे त्याला. चाय पियेंगे चाय. झोप लागली आज, ये बस ये आतमध्ये इथं हॉलमध्ये ये. आयाने मेलले त्याला, आयाने मेलले त्याला. म्हणले बघा त्याला डोकं एवढं मोठं झालं ना, आणि मलून बारीक बनवलं छोट्या डोका. एक दिवस राहिली जाम राहिली होत, एक दिवस राहिली जाम राहिली बोलते. वाघबिल जाम होती तू, वाघबिलला 10 दिवस वाघबिल 10 दिवस आपल्या जायचं म्हणून सांगितलंच नाही उद्या नाही नको आणून तुला जा अंघोळ कर. नाही तो आयाचे झाला आता, त्याला आयाचे पाठवतो. बसा बसा बसा. ए चाय लेके आओ, ए वेटर चाय लेके आओ लवकर ये घेऊन.
दम देते बघ अशी अशी घेते बघ दम देते बघ दम देते हो जाम करते काम बोलते आवाज नाही आला मस्त लट्ट बुट्ट काय जाकीन मग काय दूध फाटला एक दुधाची पिशी फुटली कशी ती सगळी शाई आहे चांगली मग काय दही दही हा दही पाणी घालायचं दही कोपण चिकन लावला मस्त आया बोलते आया आम्ही कोण नाही पीत मग आया सांगते आम्हाला दाखवते आम्हाला चहा पी चहा पी पहिले चहा पी नंतर आम्ही नाही खात खाशील का डब्याने हो दुधाची लोणी चला बाय 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 हा द्यायला देते तुझे थांब थांब बस तू बस खाली बस वाटलं दुधच केले तुम्हाला घेऊ गाठी खाता तुम्ही खाता का चल ठेव ओके चला हे बघा मंडळी आता आम्ही निघालो आणि मामाच्या आई चालली बघा घरी चालली मामाच्या आई चालली बिचारी चालली बघा पाया पडते बघा चालली ठेव सांगा ठेव हा आता नको कंटाळले आता पाऊस आहे वाटतं आता हो जाम बघा आता आयाला सोडायला चाललो आम्ही मावशीच्या इथं घरी हा चला